अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवार खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकरच पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर आपल्याला याचे वाईट परिणाम भोगावे लागतात। पण बऱ्याच जणांचं मत असं असतं की आपण मनोभावे देवाची सेवा करतो, मग देव का आपल्याला शिक्षा देईल। पण बघा, काही गोष्टी आपण माहिती करून घेत नाहीत आणि काहीतरी आपण थोडंसं इकडे तिकडे ऐकतो, त्यावरतीच पारायणाला सुरुवात करतो। पण गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे। तुम्हाला जर तो वाचन करायचा असेल, तुम्हाला मनोभावे पारायण करायचं असेल तर तुम्हाला त्याचे काही नियम माहिती करून घ्यावे लागतील। आता गुरुचरित्र पोथीमध्ये सुद्धा नियम दिलेले आहेत, त्या व्यतिरिक्त सुद्धा काही नियम आहेत जे भक्तांकडून पाळले जात नाहीत आणि मग आपण जी इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी आपण सेवा करत आहोत, तर ती इच्छा तर नाहीच पूर्ण होत, पण आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात। पण तुम्हाला भोगावे लागणार नाहीत, कारण तुम्ही हा स्वामी संदेश ऐकत आहात। तुमच्या लगेच चुका लक्षात येतील आणि मग तुम्ही ती चूक करणार नाहीत। त्यामुळे गुरुचरित्राचे तुम्हाला 100% पूर्ण फळ मिळणार आहे। माहिती शेवटपर्यंत पहा आणि ऐकत असताना कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका। सर्वप्रथम तर भक्ती मार्गातील अथवा नामस्मरण मार्गातील आपल्या स्वतःचं जे कर्म आहे त्याला शास्त्रोक्त जे दोष लागलेले आहे ते आपल्या कार्मिक अकाउंटमधील कर्मदोष नाहीसे करण्यासाठी, भक्ती प्रणव करण्याकरिता आणि अंतकरणात त्याग व निर्भयता उत्पन्न करण्याकरिता श्री गुरुचरित्राचा अवतार झालेला आहे। हा सिद्ध ग्रंथ आहे। जो भक्त हा ग्रंथ वाचतो त्याला फळ तर मिळतेच, पण जो भाग्यवंत आहे असाच भक्त गुरुचरित्र पारायण करू शकतो। अंतकरण असता पवित्र, सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र। हा संदेश सांगतो की ज्याचे अंतकरण पवित्र आहे, ज्याची देवाने त्याच्या सेवेसाठी निवड केलेली आहे, तेच लोक गुरुचरित्र वाचन करतात आणि त्यांच्याच आयुष्यामध्ये गुरु असतात। मग कोणाचे स्वामी महाराज आहेत, कोणाचे दत्तगुरु महाराज आहेत किंवा कोणाचे इतर जे देवी देवता आहेत ते, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्यानंतर जेव्हा आपल्याला अध्यात्माबद्दल ओढ निर्माण होईल, आपण आपल्यासाठी एक गुरु करावा। आणि गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे, जेव्हा देव कोपतो तेव्हा गुरु तारतो, पण जर गुरु कोपला तर कोणी काहीच करू शकत नाही। त्यामुळे आपण गुरु करावे, गुरुचे चरण धरावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांसारखे ब्रह्मांडामध्ये गुरु नाहीत। श्री गुरुदत्त स्वामी ज्यांचे गुरु आहेत त्यांच्या आयुष्याचा पूर्ण योगक्षेम जे आहे, संसार जो आहे तो साक्षात भगवंत चालवतात। तर भक्त हो, गुरुचरित्राचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसतो, आपण तो समजावून घेऊ। श्री गुरुचरित्र या शब्दब्रह्माचा मतितार्थ असा आहे की परब्रह्म यतिराज श्रीपाद श्री वल्लभ सद्गुरु महाराज माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा समूळ नाश करून माझे दास्य भक्तियुक्त आचरण पवित्र व चारित्र्य संपन्न करा। दत्त उपासनेत 7 आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सद्गुरु शिष्य परंपरेला अनुसरून हा अंक दास्य भक्तीला अनुसरून आहे। देहातील सप्त पाताळ व षडचक्र अधिक सहस्रार एकूण 7 चक्रांना अनुसरून आहेत। म्हणून आपण एक 7 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण करायला पाहिजे। आणि बऱ्याच जणांना जर इच्छा असेल तर 3 दिवसांचं सुद्धा करू शकता, पण स्वतःच्या कुवतीनुसार। म्हणजेच महिलांना हे शक्य होणार नाही, कारण सर्व कामे पाहून तुम्हाला 3 दिवसामध्ये पारायण करायला, कारण एका दिवसामध्ये खूप जास्त अध्याय असतात, मग ते करून तुम्हाला पूजा इतर तुमची कामे शक्य असेल करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांनी बिनधास्त गुरुचरित्र पारायण करू शकता। आधी महिलांना परवानगी नव्हती, पण आता महिला हल्ली गुरुचरित्राचे पारायण करतात। तुम्ही सुद्धा अजून केलं नसेल तर माझ्या सर्व ताईंनी गुरुचरित्राचं पारायण करावं। तुम्ही आजवर खूप सेवा केलेली आहे, तुम्ही स्वामींच्या मार्गात आलेला आहात आणि स्वामीच तुम्हाला बुद्धी देत आहेत की तुम्ही गुरुचरित्राचं एक तरी पारायण करावं। म्हणूनच आज तुम्ही ही माहिती एवढ्या शांततेत ऐकत आहात।
तर सर्वप्रथम आपण कोणते नियम पाळले पाहिजेत हे पाहू आणि कोणत्या चुका आपल्याला प्रकर्षाने टाळायच्यात ते आपण पुढे पाहू। तर सर्वात आधी तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आहे। तुमचं पारायण होईपर्यंत तुमच्या घरात सुद्धा मांसाहार होऊ द्यायचा नाही। एक वेळ तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहात, स्वतः तर खात नाहीत पण घरातल्यांनी खाल्लं तरी चालतं, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। पण गुरुचरित्राला अजिबात हे चालत नाही। गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे। आपलं भाग्य समजा की महिलांना हा वाचण्यास परवानगी मिळालेली आहे। अजूनही जे ब्राह्मण पंडित आहेत यांच्या घराण्यामध्ये किंवा यांच्या वंशामध्ये महिला गुरुचरित्र वाचन करत नाहीत, फक्त पुरुष गुरुचरित्र वाचन करतात। ते सुद्धा मंदिरात, घरात जर बसले तर पूर्ण सोहळ्यात असतात, त्यांच्याकडे खूप नियम पाळले जातात। पण आपल्याला स्वामींच्या कृपेने खूप मोठी संधी स्वामींनी दिलेली आहे, आपण सुद्धा नियमांचं पालन करायचंच आहे। मांसाहार पूर्णपणे वर्ज्य स्वतः करायचं नाही, घरात 7 दिवस पूर्ण बंद करायचं। दुसरा महत्त्वाचा नियम, ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचे आणि सर्व ताईंना माहीतच आहे ब्रह्मचर्याचे पालन म्हणजे 7 दिवस हा नियम पाळायचा। भले तुम्हाला संतती प्राप्तीसाठी सेवा करत आहात किंवा बऱ्याच ताईंना मुलगा होण्यासाठी सेवा करायची आहे, तर तुम्ही सेवा करा, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल, संतान प्राप्ती होईल, जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल। पण आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम, परान्न घ्यायचं नाही, इतरांच्या घरचं पाणीसुद्धा या 7 दिवसात प्यायचं नाही। 7 दिवस शक्यतो बाहेर कुठेही जाऊ नका आणि वेळ आलीच जाण्याची येऊ शकते, तर अशा वेळी स्वतःचं पाणी, स्वतःचं जेवण सोबत असू द्या किंवा मग बाहेर खायची जर तुम्हाला वेळच आली तर मग तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, दत्त महाराजांना प्रार्थना करा आणि मग अन्नग्रहण करू शकता, पण शक्यतो ही गोष्ट टाळा। त्यानंतरचे नियम, तर सर्वप्रथम तुम्हाला पारायणाची सुरुवात शनिवारी करायची आहे आणि शुक्रवारी तुम्हाला समाप्ती करायची आहे, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे। पण आता दत्त जयंती विशेष करत आहात तर सप्ताह आहे, त्यामुळे तुम्ही 20 डिसेंबरला याची सुरुवात करा आणि दत्त जयंती दिवशी 26 डिसेंबरला याची समाप्ती होईल। तर या पद्धतीने तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं आहे। तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तुमच्या घरामध्ये, ती कशी करायची याचा व्हिडिओ आधी शेअर केलेला आहे, तो तुम्ही पहा, त्यानुसार पूजा मांडणी करा। आता तुम्ही आधीचे जे नियम पाहिले या व्यतिरिक्त कुठले नियम आहेत हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। पारायण करताना संकल्प कसा करायचा याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पूजा मांडणीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि संकल्प करूनच तुम्हाला सेवा करायची आहे, कारण संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नका। कारण अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ्य किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ्य एवढा तरी तुम्हाला संकल्प करायचा आहे। जरी तुम्ही म्हणाल मला संकल्प न करता सेवा करायची आहे, तरी तुम्हाला हे 2 नावे घेऊन संकल्प सोडायचा आहे आणि यानंतर मग तुम्हाला तुमची कुलदेवता, गुरु, माता पिता यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। त्यानंतरचा नियम, वाचन करण्यापूर्वी स्वतःला भस्म आणि अष्टगंध लावून घ्यायचा आहे। वाचनापूर्वी संध्याकाळी तुम्हाला 108 गायत्रीचा जप करायचा आहे आणि हा जप तुम्हाला अवश्य करायचा आहे। 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे, 1 माळ तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मग वाचन करायचं आहे। देवासाठी 1 पाट मोकळा ठेवायचा आहे। पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे, यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवायचं आहे किंवा मग एखादं आसन टाकून ठेवायचं आहे, याची सुद्धा माहिती मी आधी सांगितली होती। वाचन तुम्हाला मनातल्या मनात किंवा थोडंसं खड्या आवाजात करायचं आहे। वाचन करताना तुम्हाला स्पष्ट आवाजातच करायचं आहे, कोणाशी बोलायचं नाही, आसन आपलं सोडायचं नाही आणि 7ही दिवस तुम्हाला स्वतःचंच आसन वापरायचं आहे। पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवायचा आहे। तुम्हाला दररोज सुंदर रांगोळी काढायची आहे आणि नंदादीप जो आहे आपण नवरात्रीमध्ये त्याचे खूप सगळे नियम पाळतो, तसंच तुम्हाला या 7 दिवसाच्या पारायणामध्ये नंदादीप एक क्षणही विझू द्यायचा नाही।
या 7 दिवसामध्ये पुरुषांनी दाढी करू नका, केस नखे कापू नका, या गोष्टीचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण अजिबात खायचं नाही. कांदा लसूण तर पूर्णपणे पाळायचा. त्याचबरोबर तुम्हाला एकच कुठलं तरी धान्य वापरायचं आहे. जर तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर मग ती तुम्ही खाऊ शकता. उपवास अजिबात करायचा नाही. बरेच जण असं बोलतात की उपवास करून गुरुचरित्र वाचावं, पण अजिबात नाही. आपण उपवास केला तर आपल्यामध्ये ॲसिडिटी वाढते, अशक्तपणा येतो आणि मग वाचन आणि कामे हे सगळं पाहून आपली चिडचिड होते. तर आपण या दिवसामध्ये मन प्रसन्न ठेवून दिवसभर देवाचं वाचन, इतर कामे करावी, हसत आनंदी राहावं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही भात जरी खाल्ला तरी अगदी थोडा खा, कारण भात खाल्ल्याने सुस्ती येते, बऱ्याच जणांना झोप येते. मग वाचन करताना तुम्हाला थोडीफार डुकली येऊ नये किंवा मन विचलित होऊ नये, जांभळी येऊ नये, या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल आली जांभळी तर आम्ही काय करावं? तर तुम्ही तुमचा उजवा हात जो आहे त्या उजव्या हाताने उजव्या कानाला प्रथम थोडासा चिमटा काढायचा, मग डाव्या कानाला चिमटा काढायचा आणि उजवा जो हात आहे तो तुमच्या नाक आणि तोंडावरती ठेवायचा आणि मग श्री विष्णवे नमः हे 3 वेळा म्हणायचं. गुरुदत्त महाराजांची क्षमा मागायची आणि वाचन तुमचं पुढे चालूच ठेवायचं. तर एक थोडक्यात खाण्याबद्दलचे नियम म्हणजे तुम्हाला मसाल्याचे पदार्थ खायचे नाहीत, ज्यामुळे ॲसिडिटी होईल, शरीरामध्ये उष्णता तयार होईल. फक्त तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. आता परान्न खाऊ नका म्हटलं, पण तुम्ही तुमच्या आईच्या, बहिणीच्या घरी खाऊ शकता किंवा जर तुम्ही स्वतः महिला धरत आहात आणि जर तुमच्या जावेकडे जाण्याची वेळ आली तर जावेच्या घरचं सुद्धा तुम्ही खाऊ शकता, ते तुमचं सासरच आहे. या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. तर भक्त हो, याआधी मुलगा होण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये मुलगाच होईल यासाठी काही स्वामींच्या सेवा दिल्या होत्या. त्यानुसार खूप जण सेवा करत आहेत. 1-2 ताईंना अनुभव आला. एका ताईंची 4 दिवसापूर्वी कमेंट आली की सेवा केल्याने त्यांना पुत्रप्राप्ती झाली. तर तुम्हाला सुद्धा होईल. जसं की तुम्हाला मुलगाच पाहिजे आहे किंवा संतान प्राप्ती होण्यासाठी तुम्ही सेवा करत आहात, नोकरी आहे म्हणजे नोकरी पाहिजे आहे किंवा तुमचं लग्न जमत नाही किंवा व्यवसायामध्ये प्रगती, जे काही तुमचे प्रश्न असतील, पूर्ण नडलेल्या प्रश्नांवरती औषध किंवा उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. तर आता हे करायचं आहे. तुमच्या जर असे कठीण प्रश्न असतील तर मग तुम्ही एक वेळ निश्चित करा. शक्य असेल तर पहाटेच्या मुहूर्तावरती एक पारायण करून बघा. एका पारायणामध्येच तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वामीचरित्राचे केलेले आहेत, पण गुरुचरित्राचं पहाटे अजून नाही एक टायमिंगला झालं. पण तुम्ही पहाटे 3 किंवा मग 4च्या दरम्यान जर बसला, तुमचे मुलं वगैरे मोठे असतील तर शक्य असेल तर प्रयत्न करा. नसेल तर मग तुम्ही सकाळी 8 किंवा 9चा असा एक टायमिंग ठेवू शकता. 12च्या आतमध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे. 12च्या नंतर 12 ते 12:30 हा दत्त महाराजांच्या भिक्षेची ही वेळ असती. यावेळी महाराज भिक्षा मागत असतात. त्यामुळे आपल्याला 12 ते 12:30 अर्धा तास बंद ठेवायचं आहे. ज्या ताई दुपारनंतर पारायण करण्यास वेळ आहे त्यांनी दुपारनंतर करू शकता, पण पारायण करण्याआधी तुम्हाला जेवण करता येणार नाही. म्हणजेच तुम्ही फळे किंवा दूध वगैरे घेऊनच पारायण करावं. आता जर तुम्हाला पारायण करताना मासिक धर्म आला तर मग तुम्हाला पारायण सेवा बंद करायची नाही. तर मग तुमच्या मिस्टरांना किंवा मुलांना, इतर व्यक्तीकडून तुम्हाला पारायण वाचून घ्यायचं आहे आणि त्याची समाप्ती पण करायची आहे. याला खंडित ठेवता येत नाही. त्यानंतर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये आहात, पारायण करत आहात, तुमच्या जावेला किंवा नंदेला, इतर महिलांना जर मासिक धर्म आला तर त्यांच्या हातचं सुद्धा तुम्हाला खाता येणार नाही. त्यांना 4 दिवस तुम्हाला वेगळं बसावं लागणार आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये विटाळ सर्वत्र पसरू द्यायचा नाही, कारण आपण गुरुचरित्राचे पाठ घरात करत आहोत. ही काळजी प्रकर्षाने टाळायची आहे. महिलांनी ही चूक होऊ द्यायची नाही. त्याचबरोबर मी जसं तुम्हाला थंबनेलवर सुद्धा सांगितलेलं आहे, चुका टाळायच्या. तुम्हाला आत्तापर्यंतच्या काही चुका लक्षात आल्या असतील आणि यापुढे सुद्धा जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म एखाद्या स्त्रीला आला, तिला वेगळं बसवा. दररोज वाचनाआधी तुम्ही गोमूत्र शिंपडून घ्या. घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्या. त्यानंतर जर तुमच्याकडे अचानक सूतक वगैरे पडलं
तर अशा वेळीसुद्धा तुम्हाला पोथी खंडित ठेवता येणार नाही. जे तुमचे रिलेटिव्ह आहेत अशा पाहुण्यांकडून हे ग्रंथ वाचून घ्यावे आणि पूर्ण करावे. यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दररोज पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी तुम्ही खडीसाखर, साखर, पाणी किंवा दूध याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर तुम्ही वाचन वगैरे करून घ्यायचं आणि संध्याकाळी आपण घरामध्ये जो स्वयंपाक बनवतो त्यामधूनच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. दररोज संध्याकाळी न चुकता आरती करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेस दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची आरती करावी. त्यानंतर आता रात्री झोपतानाचा खूप महत्त्वाचा नियम आहे. आपण नेहमीच ज्या अंथरुणावर झोपतो, बेडवरती झोपतो, तर या ठिकाणी झोपायचं नाही. तुम्ही एक चटई किंवा मग घोंगडी घेऊन त्यावरती झोपू शकता. पण बऱ्याच जणांना पाठीचा प्रॉब्लेम असतो, हल्ली थंडीसुद्धा खूप पडते आणि मग तुम्हाला असा काही त्रास असेल तर तुम्ही बेडवरती झोपू शकता. पण त्यावरती तुम्ही एखादं नवीन अंथरूण टाका आणि त्यावरती झोपा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नेहमी ज्या आसनावर झोपतो म्हणजे ज्या अंथरुणावर झोपतो ते फक्त आपल्याला वापरायचं नाही 7 दिवस. झोपताना डाव्या कुशीवरती झोपायचं, कारण आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत. मग आपण जे काही देवाचं दिवसभरामध्ये पारायण केलेलं असतं, आपल्याला देवाचे वेगवेगळे संकेत झोपल्यानंतर ऐकू येतात. जे मनापासून पारायण करतात अशा खूप भक्तांचा हा एक अनुभव आहे आणि तो तुम्ही सुद्धा घ्यायला काहीच हरकत नाही. भक्तांनो, या 7 दिवसामध्ये कोणाशीही वाईट बोलायचे नाही, वाईट ऐकायचे नाही आणि वाईट बघायचे सुद्धा नाही. या गोष्टीसुद्धा प्रकर्षाने पाळायच्या आहेत. आता ज्या महिला पारायण करणार आहेत त्यांनी साडीच घालायची आहे. मुली असतील तर त्यांनी सुद्धा साडी घालावी. 2-2 हिरव्या हातामध्ये बांगड्या घालाव्या आणि महिलांनी टिकली न लावता ग्रंथ वाचन करताना कुंकू लावावं. जे आपण कुंकुमार्चन केलेलं आहे किंवा जे घरात असेल ते. या पद्धतीने जर पारायण केलं तर 100% फळ मिळतं. मुलींनी सुद्धा पारायण पर्यंत तरी साडी घालावी, कुंकू लावावं आणि 2-2 हातामध्ये बांगड्या घालाव्या. पुरुषांनी काळं वस्त्र घालू नये. जे कमरेला बेल्ट असतात ते चामड्याचे नसावेत, असतील तर ते काढून ठेवावे किंवा सोहळ्यामध्येच तुम्ही वाचन करण्याचा प्रयत्न करा. सोहळं म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेल आणि सोहळ्यामध्येच पारायण करावं. महिलांनी नवीन कोरी साडी घालावी, नसेल तर स्वच्छ धुतलेली आणि पिवळ्याच रंगाची जर साडी 7ही दिवस घातली तरी सुद्धा चालेल. खूप महत्त्वाचा हा एक नियम आहे. ज्या कुमारिका आहेत त्यांनी सुद्धा ड्रेस न घालता साडी घालावी आणि काळं वस्त्र अजिबात घालायचं नाही. पिवळी साडी घाला, 2-2 काचेच्या बांगड्या घाला आणि थोडंसं कुंकू लावा. हे करून जर तुम्ही पारायण केलं तर दत्तप्रभूंची तुमच्यावरती खरंच लवकर कृपा होईल. जे स्वामी भक्त दादा आहेत त्यांनी शक्यतो सोहळ्यामध्येच पारायण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जी काही तुमची कठीण इच्छा आहे ती खरंच लवकर पूर्ण होईल. ज्यांना सोहळं घालून शक्य नाही त्यांनी शक्यतो काळी पॅन्ट आणि जो बेल्ट असतो चामड्याचा तो सुद्धा तुम्हाला काढून ठेवायचा आहे आणि शक्यतो व्हाईट कलरचे कपडे घाला किंवा मग भगव्या कलरचं किंवा पिवळ्या कलरचं तुम्ही सोहळं घालून पारायण करा. तर भक्त हो, तुमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही, कारण इथे मी तुम्हाला सर्व नियम सांगितलेले आहेत. काय पाळावं, काय टाळावं, कोणत्या चुका करू नयेत आणि यदा कदाचित चूक झाली म्हणजे होऊ शकते. ज्या महिला आहेत त्यांची लहान लहान मुले जर असतील आणि त्या जर पारायण करण्याची इच्छा असेल, पारायण करत असतील, तर मग बऱ्याचदा मूल इकडे तिकडे जातं, कधी पडू लागतं, तर मग आई या दृष्टीने आपण आवाज देऊ शकतो. तर अशा चुका माफ होतात आणि काही जरी चुका दिवसात तुमच्याकडून नियम पाळून झाल्या तरी मग संध्याकाळी झोपण्याआधी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. यामुळे झालेल्या चुकांना माफी मिळते आणि जे आपण पारायण केलेलं आहे याचं 100% पुण्य हे आपल्याच पदरी पडत असतं. त्यामुळे विष्णू सहस्रनाम पठण करा. जर तुम्हाला ते वाचण्यासाठी खूप वेळ जात आहे, वेळ नाही आहे, लहान मुले आहेत, अशा वेळी तुम्ही ते मोबाईलवरती ऐकलं तरी चालेल. ऐका किंवा वाचन करा, दोन्हीपैकी एक कराच. भक्त हो, या नियमांचं पालन करून सर्वांनी गुरुचरित्राचं
एका वर्षाला 1 किंवा 3 अशी पारायणे करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त पारायणे झाली तर खरंच खूप चांगलं, भाग्य अगदी तुमचं उजळून येईल. इथे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्व स्वामी भक्तांनी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जे चॅनलवर नवीन आहेत त्या सर्व भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटी प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामींचे संदेश ऐकायला पाहायला मिळतील. सर्वांवर स्वामी महाराजांची कृपादृष्टी राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.